Hello friends, I am Sanjay Kamblatti, lecturer in English, Chhatrapati Shivaji Junior College, Nesri. Today we are going to discuss व्हॉइस मीन्स प्रयोग. ह्या व्हिडिओसाठी मी आज ग्रामर पुस्तक नीडफुल इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन विथ इसेन्शियल व्होकॅब्युलरी या ठिकाणी वापरत आहे. ह्या ठिकाणी पहिल्यांदा माहिती दिली आहे बघा. मराठीमध्ये कर्तरी, कर्मणी व भावे असे 3 प्रयोग आहेत, पण इंग्रजीत ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग व पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग हे 2च प्रयोग आहेत. म्हणजेच मराठीमध्ये जरी 3 प्रयोग असले तरी इंग्रजीमध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस 2च प्रयोग आहेत. ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस कसं करायचं ह्या अभ्यासण्यापूर्वी आपण पहिल्यांदा ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय पाहूया. पहिल्यांदा ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे ए व्ही मधील वाक्याची सुरुवात सब्जेक्ट म्हणजे कर्त्याने होते. या प्रकारात कार्य करणारा म्हणजे कर्ता महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी एक वाक्य आहे, अमोल ईट्स अ मँगो. ह्या वाक्यामध्ये वाक्यातील कार्य करणारा कर्ता म्हणजे सब्जेक्ट अमोल सुरुवातीला आलेला आहे. काय काम झालेलं आहे दाखवणारा शब्द म्हणजे इट्स वर्ब आहे आणि क्रियापदाला काय न प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येते म्हणजे मँगो हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच अमोल इट्स अ मँगो ह्या वाक्याची सुरुवात सब्जेक्ट म्हणजे कर्त्यानं झालेलं आहे, म्हणून आपल्याला त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस. एक लक्षात ठेवायचं की आपण ॲक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात सब्जेक्टने म्हणजे कर्त्याने होते. तर पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग म्हणजे काय पहा. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे पी व्ही मधील वाक्याची सुरुवात ऑब्जेक्ट म्हणजे कर्माने होते. या प्रकारात कार्य करणारा म्हणजे कर्ता गौण असतो म्हणजे कमी महत्त्वाचा असतो, तर कर्मावर भर दिलेले असते. उदाहरणार्थ बघा, अ मँगो इज इटन बाय अमोल. वरील वाक्याच पण सुरुवात हे कर्मानं झाले आहे. अ मँगो इज इटन बाय अमोल. आंबा अमोलकडून खाल्ला जातो. सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेतलं, ह्यासाठी ह्याला म्हणायचं आपण कर्म सुरुवातीला घेतल्यामुळं कर्मणी प्रयोग म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइस. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टबद्दल अधिक माहिती पान नंबर ह्या ठिकाणी दिलेलं नाही, पण 55वर दिलेलं आहे ह्या पुस्तकामध्ये. ह्यापूर्वी आपण ते टेन्सचा अभ्यास करत असताना बघितलेला आहे. आता परत मी वरती सांगितलेलं आहे. कार्य करणारा म्हणजे कर्ता, वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाला काय न प्रश्न किंवा कोणाला असं प्रश्न विचारल्यानंतर येणारं उत्तर म्हणजे कर्म असते. ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना काही नियम आहेत, ते नियम आपण बघूया. पहिला नियम असा आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना ॲक्टिव्ह व्हॉइसमधील ऑब्जेक्ट शोधून पॅसिव्ह व्हॉइसच्या सुरुवातीला लिहावे. म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जे वाक्य दिलेले असते, ह्या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे अमोल इट्स अ मँगो, यातील आपल्याला पहिल्यांदा पॅसिव्ह करत असताना त्याचा कर्म शोधायचा आणि पॅसिव्ह वाक्याच्या सुरुवातीला लिहायचा. कसं शोधायचं तर क्रियापदाला काय न प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येते ते कर्म असते, ते सुरुवातीला लिहायचं. त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील वाक्याच्या काळाला अनुसरून सहाय्यकारी क्रियापद वापरावेत. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो काळ दिलेला आहे त्याला अनुसरून आपण सहाय्यकारी क्रियापद. उदाहरणार्थ बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसमधील काळ जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपण एम, इज, आर ह्यापैकी एखादं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल, एम बिईंग, इज बिईंग किंवा आर बिईंग यापैकी एक वापरायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर हॅव बीन किंवा हॅज बीन. ॲक्टिव्ह व्हॉइसमधील काळ जर सिम्पल पास्ट टेन्स असेल, वॉज किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर वॉज बिईंग किंवा वर बिईंग ह्यापैकी एक वापरायचं आहे. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर हॅड बीन. सिम्पल फ्युचर टेन्स असेल तर विल बी किंवा शॅल बी. फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल तर त्यासाठी विल बी बिईंग किंवा शॅल बी बिईंग. आणि फ्युचर परफेक्ट टेन्स असेल तर विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन यापैकी आपण काय करायचं आहे, एखादा सहाय्यकारी क्रियापद वापरायचा आहे. तिसरा नियम असा आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमधील क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे. म्हणजे हे टीव्हीचं रूप वापरल्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील जे क्रियापद आहे त्याचं तिसरं म्हणजे पास्ट पार्टिसिपल आपण वापरायचं आहे. क्रियापदाची 3 रूपे पान नंबर 22वर इथं या ठिकाणी ह्यानंतर ते पान नंबर घातल्यामुळे चालेल नाही, पान नंबर 22वर दिलेले आहेत ह्या ग्रामर पुस्तकाच्या, ते आपण बघा किंवा तुमच्याकडे जी ग्रामर पुस्तक असेल त्यातनं तुम्ही काय बघू शकता, क्रियापदाचं तिसरं रूप बघू शकता. त्यानंतर वाक्यातील राहिलेला भाग लिहावा. म्हणजे वाक्यात जो भाग राहिलेला जे भाग असेल तो लिहायचा आहे. शेवटी बाय हे ॲडजस्टंट लिहून ॲक्टिव्ह मधील कर्ता लिहावा. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी बाय लिहायचा, तर आपण अर्जंट म्हणतो. हे अर्जंट लिहून ॲक्टिव्ह व्हॉइसमधील जो कर्ता असतो त्या कर्त्याचं काय करायचं आहे, कर्ता बाय नंतर लिहायचा आहे.
आणि ॲक्टिव्ह वॉईसमधील कर्ता जर सर्वनाम असेल तर त्याचे द्वितीय विभक्ती लिहावे. समजा ॲक्टिव्ह वॉईसच्या सुरुवातीला कोणाच्या नावाऐवजी जर सर्वनाम असेल, प्रोनाउन लावलं असेल, त्याचं द्वितीय विभक्ती लिहायचं आहे. ही द्वितीय विभक्तीसुद्धा या ठिकाणी ह्या पुस्तकाच्या पान नंबर 16वरती दिलेले आहेत. म्हणजेच आय असेल तर मी, वी असेल तर अस, यूचं यू, यूचं यू, परत हीचं हिम, सीचं हर, इटचं इट आणि देचं देम हे द्वितीय विभक्ती आहेत, ते लिहायचं आहेत. त्यानंतर हे सगळ्या नियमाच्या आधारे आपण ॲक्टिव्ह वॉईसचं पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर कसं होतं हे आपण एक एक काळ बघून वरील तक्ता त्याचबरोबर नेम ह्याच्या आधारे आपण बघूया. समजा दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह वॉईसमधले काय वाक्य हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. इफ गिवन सेंटेन्स इज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स देन हाऊ टू चेंज टू इंटू पॅसिव्ह वॉईस. लेट अस सी. सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य बघा. उत्तम प्लेज चेस. उत्तम बुद्धिबळ खेळतो. पहिला नेम काय बघितलं आपण या ठिकाणी. पहिला नेम आपण बघितला की ॲक्टिव्ह वॉईसमधील ऑब्जेक्ट शोधून पॅसिव्ह वॉईसच्या सुरुवातीला लिहावे. मग उत्तम प्लेज चेस यामध्ये ॲक्टिव्ह वॉईस ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कुठला आहे. उत्तम काय खेळतो. चेस. मग काय न विचारल्यानंतर उत्तर आलं चेस सुरुवातीला घेतला. वाक्य कुठल्या काळात आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स. एम इज आरपैकी एक घ्यायला पाहिजे. मग चेस नंतर एम इज आरपैकी येणार इज. मग क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायला पाहिजे. त्यानंतर प्लेजचं तिसरं रूप आलं प्लेड. त्यानंतर वाक्यातील राहिलेला भाग कुठला नाही त्यासाठी बाय घेतला. बाय नंतर ॲक्टिव्ह वॉईसमधील करता उत्तम लिहिला. म्हणजेच वाक्याचा अर्थ काय झाला मराठीमध्ये. बुद्धिबळ उत्तमकडून खेळला जातो. वरील वाक्य आहे उत्तम बुद्धिबळ खेळतो. बुद्धिबळ उत्तमकडून खेळला जातो. सुरुवातीत सब्जेक्टनं झालं, कर्त्यानं, या ठिकाणी कर्मानं म्हणजे ऑब्जेक्टनं झालेलं आहे. दुसरा बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे चालू वर्तमान काळात वाक्य असेल तर कसं बदलायचं. उत्तम इज प्लेइंग चेस. उत्तम बुद्धिबळ खेळत आहे. आता काय खेळत आहे असं विचारल्यानंतर ऑब्जेक्ट मिळणार चेस. आता आपण बघितलं की वाक्य जर चालू काळात असेल तर इज बिंग किंवा आर बिंग घ्यायचा आहे. या ठिकाणी दिला बघा इज बिंग किंवा आर बिंग किंवा एम बिंग घ्यायचा आहे. या ठिकाणी जे वाक्य आहे चेस असल्यामुळं आपण आर बिंग किंवा एम बिंग न घेता आपण घेणार इज बिंग. चेस इज बिंग क्रियापदाचं तिसरं रूप प्लेचं प्लेड केलं आपण बाय उत्तम. तिसरं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता उत्तम हॅज प्लेड चेस. उत्तमनं बुद्धिबळ खेळला आहे. काय खेळला आहे. बुद्धिबळ. त्यासाठी चेस आला. आता आपण बघितलं आहे की वाक्य पूर्ण वर्तमान काळात असेल तर काय वापरायचं आहे. हॅज बिन किंवा हॅव बिन वापरायचा. इथं चेस हे एक वचनी असल्यामुळं आपण वापरलो हॅज बिन. चेस हॅज बिन क्रियापदाचं तिसरं रूप प्लेड बाय उत्तम. बुद्धिबळ उत्तमकडून खेळला गेला आहे. आता आपण हॅव बिन येण्यासारखं एक उदाहरण अनेक वचनी ऑब्जेक्ट असलं घेऊया. उत्तम हॅज इटन मँगोज. उत्तमने आंबे खाल्लेले आहेत. मग उत्तमनं काय खाल्ले आहेत. मँगोज. हे ऑब्जेक्टला सुरुवातीला घेतलं पण मँगोज हे अनेक वचनी असल्यामुळं हॅवच्या ऐवजी याला हॅवच्या ठिकाणी आलं हॅव. मँगोज हॅव बीन इटनचं तिसं रूप इटन बाय उत्तम. आंबे उत्तमकडून खाल्ले गेले आहेत. आता पुढचा काळ आहे सिम्पल पास्ट टेन्स. साधा भूतकाळ. उत्तम प्लेड चेस. उत्तम बुद्धिबळ खेळला. आता आपण याचं पॅसिव्ह वॉईस करण्यासाठी सुरुवातीला घेणार ऑब्जेक्ट. उत्तम काय खेळला. चेस सुरुवातीला घेतलं पण सिम्पल पास्ट टेन्समध्ये असल्यामुळं वरील तक्त्यानुसार आपण वॉज किंवा वेअर घेणार. तिथं चेस एक वचनी असल्यामुळं आपण वॉज घेतलं. चेस वॉज. तिसरं रूप प्लेड बाय उत्तम. बुद्धिबळ उत्तमकडून खेळला गेला. उत्तम एट मँगोज. उत्तमने आंबे खाल्ले. आता अनेक वचनी आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे. उत्तमनं काय खाल्ले. आंबे. हे आपण सुरुवातीला घेऊया. मँगोज वर. आता आपण बघितलं आहे की साध्या भूतकाळात असेल तर वॉज किंवा वेअर घ्यायचं टू बीचं रूप. ॲक्टिव्ह वॉईसमधील जर काळ जर साधा भूतकाळ असेल तर वॉज किंवा वर घ्यायला पाहिजे. WERE आपण वर उच्चार करतो किंवा वेअर केलं तरी चालेल. मँगोज वर का आलं इथं मँगोज असल्यामुळं. इथं वॉज का आलं इथं चेस एक वचनी असल्यामुळं. मँगोज वर. आता या ठिकाणी इटचं तिसरं रूप इटन राहिलेलं आहे. मँगोज वेअर इटन बाय उत्तम. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स. चालू भूतकाळ. उत्तम वॉज प्लेइंग चेस. उत्तम बुद्धिबळ खेळत होता. चेस. आता आपण
काय करायचं आहे तर ह्याचा ऑब्जेक्ट शोधायचा आहे. उत्तम काय खेळत होता? चेस. त्यासाठी आपण घेतलं चेस. चालू भूतकाळात असल्यामुळं वाज किंवा वर बिंग असं येणार. इथं चेस एक वचने असल्यामुळं चेस वॉज बिंग आला. प्लेचं तिसरं रूप प्लेड बाय उत्तम. बुद्धिबळ उत्तमकडून खेळला जात होता. उत्तम वॉज इटिंग मँगोज. उत्तम आंबे खात होता. अनेक वचने आपण ऑब्जेक्ट घेतला. उत्तम काय खात होता? आंबे. पण खात होता दाखवण्यासाठी आपण वॉज बिंग किंवा वेअर बिंग घेणार. पण तर मँगोज अनेक वचने असल्यामुळे ह्या वाजचं झालं वर. मँगोज वर बिंग. इटचं तिसरं रूप इटन बाय उत्तम. त्यानंतर परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. उत्तम हॅड प्लेड चेस. उत्तमने बुद्धिबळ खेळला आहे. उत्तमनं काय खेळलं आहे? चेस. सुरुवातीला आपण घेतलं चेस. त्यानंतर हॅड प्लेड हे पूर्ण भूतकाळात असल्यामुळं आपण काय घेणार आहे? हॅड बीन. चेस हॅड बीन. प्लेडचं तिसरं प्लेड. चेस हॅड बीन प्लेड बाय उत्तम. बुद्धिबळ उत्तमकडून खेळला गेला आहे. इथं मात्र वर्तमान काळासारखं हॅव किंवा हॅज असं कन्फ्युजन नाही बघा. हॅड बीन सरळ वापरायचं आहे. पुढचं आहे सिम्पल फ्युचर टेन्स. उत्तम विल प्ले चेस. उत्तम बुद्धिबळ खेळेल. ह्या ठिकाणी आपण काय खेळेल? उत्तम बुद्धिबळ म्हणजे चेस सुरुवातीला घेतला चेस. त्यानंतर घ्यायचं आहे विल असेल तर विल बी. चेस विल बी. क्रियापदाचं तिसरं रूप प्लेड बाय उत्तम. बुद्धिबळ उत्तमकडून खेळला जाईल. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. उत्तम विल बी प्लेईंग चेस. उत्तम बुद्धिबळ खेळत असेल. आता काय खेळत असेल? व्हॉट विल ही बी प्लेईंग चेस. सुरुवातीला घेतला ऑब्जेक्ट विल बी आणि काय करायचं आहे? विल बी बीइंग असा येतो चार्टनुसार. चेस विल बी बीइंग प्लेड बाय. क्रियापद तिसरं रूप प्लेड झालं बाय उत्तम. फ्युचर परफेक्ट टेन्स. उत्तम विल हॅव प्लेड चेस. उत्तम बुद्धिबळ खेळलेला असेल. उत्तम काय खेळलेला असेल? चेस. सुरुवातीला घेतला आपण तर विल हॅव तिसऱ्या काळात आहे. चार्टनुसार आपण विल हॅव असेल तर विल हॅव बिन किंवा शॅल हॅव बिन येणार. म्हणून इथं चेस नंतर आपण घेणार विल हॅव बिन. प्लेचं तिसरं प्लेड बाय उत्तम. बुद्धिबळ उत्तमकडून खेळला गेला असेल. आता जर वाक्यामध्ये एक समजा एक कर्म असेल तर कर्म काय ना प्रश्न विचारलो आपण. जे उत्तर ते येतं आहे ते आपण कर्म म्हणून घेतलं. पण समजा काही वेळेला वाक्यामध्ये दोन कर्म वापरले असतील त्यावेळी त्याचं पॅसिव कसं करायचं आपण बघूया. दोन ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म असलेल्या वाक्यात कोणत्याही क्रमाने पॅसिव वॉईसची सुरुवात करता येते. पण अप्रत्यक्ष क्रमाने म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्टने पॅसिव वॉईसची सुरुवात करण्याची प्रथा आहे. म्हणजे दोन कर्म असतील तर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काय न प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असते. आणि कोणाला असं जर प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. कुठल्याही ऑब्जेक्टनं आपण पॅसिव वॉईसची सुरुवात करू शकतो. पण इनडायरेक्टनं ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात करण्याची प्रथा म्हणजे ट्रॅडिशन आहे. उदाहरणार्थ बघा. ही गेव मी अ पेन. त्याने मला पेन दिला. ही गेव त्याने काय दिला? काय दिलं? काय न प्रश्न विचारला तर जे उत्तर येते अ पेन. त्याने काय दिलं? त्याने काय दिला? अ पेन. डायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणाला दिलं? मला. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणाला जर कोणाला या शब्दांना जर प्रश्न विचारला आणि जर उत्तर आलं ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. आणि काय न जर प्रश्न विचारला कर्माला क्रियापदाला जे उत्तर येते ते डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असते. आपण इथं बघा सुरुवात आपण इनडायरेक्टनं करून बघूया. ही गेव मी अ पेन. त्यांनी कोणाला पेन दिला? मी म्हणजे मला. त्याच्यानं आपण पॅसिव वॉईसची सुरुवात करूया. त्यासाठी आपण काय करायचं? मीनं सुरुवात करायचं आहे. पण वाक्याची सुरुवातीला मी घेत असताना हे काय द्वितीय विभक्ती आहे. त्याचं काय होणार? प्रथमा करून घ्यावं लागणार. त्यासाठी मीचं होणार आय. पण वरील वाक्य कुठल्या काळात आहे? सिम्पल पास्टमध्ये आहे. त्यासाठी टू बीचं फॉर्म येणार वॉज किंवा वेअर. आता आय हे सिंग्युलर म्हणजे एक वचनी असल्यामुळं वॉज आला आय वॉज. गेवचं तिसरं रूप गिवन. राहिलेला भाग अ पेन. बाय ही हे काय या ठिकाणी करता जो आहे तो सर्वनाम आहे म्हणून हीचं झालं हिम. आय वॉज गिवन अ पेन बाय हिम. पण समजा आपण डायरेक्ट ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात केलो अ पेननं तर पेन आहे तसं घ्यायचा अ पेन. त्यानंतर वाक्य साध्या भूतकाळात असल्यामुळं आला वॉज किंवा वेअरपैकी वॉज. अ पेन आहे एक वचनी असल्यामुळं वॉज आला. गिवचं तिसरं रूप गिवन. आता मीच्या ऐवजी आपण इनडायरेक्टमध्ये मात्र ह्याच्यामध्ये पॅसिव वॉईसमध्ये टू एक शब्द घेतो. गिवन टू मी बाय हीचं होणार हिम.
ही एक आहे सर्वनाम आहे म्हणून त्याचं द्वितीय व्यक्ती आला हिम. अ पेन वॉज गिवन टू मी बाय हिम. दुसरं वाक्य बघूया. आय इमिडिएटली ऑफर्ड हिम अ जॉब. ह्या वाक्यामध्ये आय इमिडिएटली ऑफर्ड हिम अ जॉब. मी लगेच त्याला नोकरी दिली. कोणाला दिली? हिम, त्याला. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. काय दिलं? नोकरी, म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. काय न विचारल्यानंतर येणार उत्तर म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणाला असं जर विचारलं आणि उत्तर आलं तर त्याला म्हणायचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मी कोणाला नोकरी दिली? त्याला. मी त्याला काय दिलं? जॉब, नोकरी. काय न? डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि कोणाला न? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता इनडायरेक्टनं सुरुवात करूया. हिमनं चालू होणार, पण हिम वाक्याची सुरुवातीला घेत असताना हिमचं होणार सर्वनाम ही. ही वाक्य ऑफर्ड साधा भूतकाळात आहे म्हणून आपण घेतलं तर वॉज किंवा वेअरपैकी काय घेणार? वॉज घेणार, कारण ही हे एकवचनी आहे म्हणून आपण इथं घेतला वॉज. इमिडिएटली वाक्यातील भाग आहे तसं घेतलं त्याला जोडून. त्यानंतर ऑफर्ड, तिचं रूपसुद्धा ऑफर्डच येतो आहे. काय दिलं त्याला? अ जॉब. कुणी दिली? बाय लिहायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला जो या ठिकाणी सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा द्वितीय व्यक्ती आयचं होणार मी. आता आपण इनडायरेक्टनं वाक्याची सुरुवात करूया. अ जॉब हे काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. वाक्य साध्या भूतकाळात असल्यामुळं वॉज किंवा वेअरपैकी येणार तर वॉज, कारण अ जॉब हे एकवचनी आहे म्हणून वेअर येणार नाही, वॉज येणार. इमिडिएटली, ऑफरचं तिसरं रूप ऑफर्ड. ह्या ठिकाणी सुद्धा बघा पॅसिव्ह वॉइसमध्ये आपण सुरुवातीला लिहितो आहे टू हिम, बाय. आयचं काय होणार? द्वितीय व्यक्ती मी. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये दिलं असतील त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं बघूया. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला आपण मराठीमध्ये म्हणतो आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं बघा. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात क्रियापदाने झालेली असते, करता दिलेला नसतो. म्हणजे आज्ञार्थी वाक्य जे असतात त्याच्या सुरुवातीला करता आलेला नसतो, तर वाक्याची सुरुवाती कशानं झाली असते? क्रियापदानं झालेली असते. त्यावेळी ते ओळखायचं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. ते आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करत असताना काही नियम या ठिकाणी आहेत बघा. पॅसिव्ह वॉइसची सुरुवात म्हणजे आज्ञार्थी वाक्य जर असेल ॲक्टिव्हमध्ये आलेलं त्याचं पॅसिव्ह करत असताना पॅसिव्ह वॉइसची सुरुवात लेट या शब्दानं करायचं आहे. म्हणजे पॅसिव्ह वॉइसची सुरुवात आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करत असताना सुरुवातीला कुठला शब्द घ्यायचा? लेट. त्यानंतर दुसरा नियम आहे लेट नंतर ॲक्टिव्ह वॉइसमधील कर्म वापरावे. म्हणजे लेट घ्यायचा, लेट नंतर काय करायचं? ॲक्टिव्ह वॉइसमधील कर्म घ्यायचा आहे. तिसरा नियम आहे कर्मानंतर बी हा शब्द वापरावा. म्हणजे सुरुवातीला आपण लेट घेतलं, लेटनंतर कर्म घ्यायचा, कर्मानंतर बी हे टू बीचं फॉर्म घ्यायचं आहे. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे. त्यानंतर बी घेतल्यानंतर क्रियापद जो दिलेला आहे इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्यामध्ये त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे. त्यानंतर ॲक्टिव्ह वॉइसमधील आणखीन एक नियम थोडासा वेगळा आहे बघा. या ठिकाणी हे वरीलप्रमाणे केल्यानंतर पण समजा ॲक्टिव्ह वॉइसमध्ये प्लीज हा शब्द आला असेल तर यू आर रिक्वेस्टेड टू हा शब्दसमूह म्हणजे फ्रेज वापरावा. आपण उदाहरण सोडून घेऊया. या ठिकाणी सिंग अ सॉन्ग. ह्या ठिकाणी कोणी काय गायचं हे दिले त्याचं म्हणजे गाणारा कोण आहे त्याचं नाव इथं दिलेलं नाही बघा. डायरेक्ट सुरुवात सिंग या क्रियापदानं झालं आहे. सिंग अ सॉन्ग म्हणजे ह्या ठिकाणी फक्त क्रियापद आणि कर्म दिलेलं आहे. ह्याचं पॅसिव्ह वॉइस करत असताना आपण काय करायचं? वाक्याची सुरुवात लेट या शब्दानं करायचं. या ठिकाणी लेट हा शब्द घेतलेला आहे. लेटनंतर वरील वाक्यामध्ये सिंग अ सॉन्ग काय गायचं आहे? अ सॉन्ग. म्हणजे लेट घेतला पहिल्या नियमानुसार, दुसऱ्या नियमानुसार काय घेतला आपण? ॲक्टिव्ह वॉइसमधील कर्म म्हणजे सॉन्ग घेतला. तिसऱ्या नियमानुसार सॉन्गनंतर म्हणजेच कर्मानंतर बी घेतलं आणि त्या नियमानुसार काय घेतलं? क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे सिंगचं तिसरं रूप सिंग, सॅंग, संग. म्हणजे सिंग अ सॉन्गचं काय झालं? लेट अ सॉन्ग बी संग. प्लीज ब्रिंग अ बुक ह्या शेवटच्या 5व्या नियमानुसार तर प्लीज आलं आहे बघा. त्यावेळी काय करायचं आपण? प्लीज काढायचं आहे, फक्त यू आर रिक्वेस्टेड टू त्या ठिकाणी ठेवायचं आहे. प्लीजच्या ठिकाणी प्लीज ब्रिंग अ बुक, त्या ठिकाणी प्लीजच्या ठिकाणी काय ठेवणार? यू आर रिक्वेस्टेड टू ब्रिंग यू आर रिक्वेस्टेड टू ठेवणार. पुढचं ब्रिंग अ बुक आहे तसं जोडणार. यू आर रिक्वेस्टेड टू ब्रिंग अ बुक. त्यानंतर या ठिकाणी स्पीक द ट्रूथ ह्या वाक्यामध्ये स्पीक हे सुद्धा कशानं सुरुवात झालेलं आहे? स्पीक हे कर्म आहे, क्रियापद आहे, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आहे. त्यासाठी आपण सुरुवात करणार पॅसिव्ह वॉइसची लेटनं. लेट ऑब्जेक्ट कुठला आहे? द ट्रूथ. लेट द ट्रूथ. त्यानंतर आपण लेट घेतला, ऑब्जेक्ट घेतला, त्यानंतर बी घेणार. बी नंतर स्पीकचं तिसरं स्पोकन. लेट द
ट्रूथ बी स्पोकन. चौथं उदाहरण आहे राईट अ लेटर. राईट हे क्रियापद आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. त्यासाठी आपण लेटनं सुरुवात केलं. काय लिहायचं? अ लेटर. म्हणून हे लेटर काय झालं? ऑब्जेक्ट कर्म लेट अ लेटर. त्यानंतर बी घ्यायचा, लेट अ लेटर बी, राईटचं स्वरूप रिटर्न. स्टँड अप हे थोडंसं वेगळं उदाहरण आहे बघा. हे त्या ठिकाणी सब्जेक्ट पण नाही आणि ऑब्जेक्ट पण नाही. कोण उभारणार त्याचं नाव पण नाही आणि काय उभारणार उत्तरच मिळत नाही, म्हणजेच ऑब्जेक्ट पण नाही. स्टँड अप उभा राहा. मग आता ह्या ठिकाणी थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने उदाहरण सोडवायचं. त्यासाठी म्हणायचं यू आर आस्क्ड. तुला सांगण्यात आलेलं आहे. कशासाठी? टू स्टँड अप. यू आर रिक्वेस्टेड टू स्टँड अप. यू आर रिक्वेस्टेड टू असं जोडायचं, फक्त पुढं स्टँड अप जोडायचं आहे. आता काही वेळा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य दिलेले असतात, त्यावेळी त्याचं पॅसिवाईज करा म्हणतात. त्यावेळी त्याचं पॅसिवाईज कसं करायचं? प्रश्नार्थी वाक्य आले तर बघूया आपण. प्रश्नार्थी वाक्याचे पॅसिवाईज प्रश्नार्थी वाक्याचे पॅसिवाईज करताना दिलेल्या प्रश्नाचे विधानार्थी वाक्य बनवावे आणि त्याचे पॅसिवाईजमध्ये रूपांतर करून परत प्रश्नार्थी वाक्यात बदलावे. म्हणजेच जर दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असेल, इंट्रॉगेटिव्ह असेल, तर त्याचं आपण विधानार्थी म्हणजे असर्टिव्ह करून घ्यायचं. त्या असर्टिव्हचं पॅसिव्ह करायचा, परत त्या पॅसिव्हचं काय करायचं? त्याला प्रश्नार्थी स्वरूप द्यायचं आहे. म्हणजे 4 स्टेपमधून जावं लागणार. परीक्षेमध्ये हे तुम्ही सगळं डायरेक्ट उत्तर लिहावं लागते, पण समजून घेण्यासाठी म्हणून आपण हे 4 स्टेप्स बघूया. परीक्षेमध्ये जरी असं 4 स्टेप सोडवला तरी चालू शकेल, पण सुरुवातीला तरी असं समजून घेऊया आपण. उदाहरणार्थ बघा, एस नो क्वेश्चन आलं आहे समजूया परीक्षेला. डू यू राईट अ लेटर असं एस नो क्वेश्चन आलेलं आहे. आता आपण त्याला व्हर्बल क्वेश्चन पण म्हणू शकतो. त्याचं काय करायचं? सुरुवातीला विधानार्थी बनवायचं आहे. विधानार्थी बनवायचं म्हणजे काय ठेवायचं आहे? सुरुवातीला जो सहाय्यकारी क्रियापद आलेला असतो ना, तो हेल्पिंग वर्ब मध्ये नेऊन ठेवायचा आहे. डू आलेला आहे, तो मध्ये नेऊन ठेवा. मध्ये म्हणजे कुठे ठेवणार? डू हा मेन वर्बमध्ये आपण मिसळायचा. डू अधिक राईट म्हणजे राईटच होणार, म्हणून त्याचं विधानार्थी वाक्य झालं यू राईट अ लेटर. त्याचं आपण पॅसिवाईज करून घेऊया. वाक्यातला कर्म कुठला आहे? अ लेटर. वरील वाक्य वर्तमान काळात आहे, साध्या वर्तमान काळामध्ये, म्हणून एम इजारपैकी इज घेतला. राईटचं स्वरूप रिटर्न आणि बाय घ्यायचा, यूचं द्वितीय विभक्ती यू. अ लेटर इज रिटर्न बाय यू. हे कशाचं या ठिकाणी पॅसिवाईज झालेलं आहे? ह्या वरतील विधानार्थी वाक्याचं. पण आम्हाला काय पाहिजे आहे? वरील प्रश्नार्थी वाक्याचं पॅसिवाईज पाहिजे, म्हणून ह्या विधानार्थी वाक्याच्या पॅसिवाईजला फक्त आपण प्रश्नार्थी स्वरूप देऊया. मग काय करणार प्रश्नार्थी स्वरूप द्यायला? ह्या वाक्यातील जे इज आहे ना, ते वाक्याच्या सुरुवातीला लावून ठेवायचं. आपोआप एस नो क्वेश्चन तयार होईल. म्हणून हे इज आहे ना, लेटरच्या पुढं ठेवा. इज अ लेटर रिटर्न बाय यू, म्हणजेच डू यू राईट अ लेटर. ह्याचं काय झालं? क्वेश्चन पॅसिवाईज इज अ लेटर रिटर्न बाय यू. दुसरं उदाहरण आहे बघा, डज ही राईट अ लेटर. ह्याला आपण सरळ रूप देऊया. ही आहे कसं घेतलं? डजचं रूपांतर राईटमध्ये करायचं, म्हणजे ही राईट्स अ लेटर. ह्याचं पॅसिवाईज होणार अ लेटर. ऑब्जेक्ट झाला. हे साध्या वर्तमान काळात असल्यामुळं या इजारपैकी इज घेतलं. राईटचं स्वरूप रिटर्न बाय हिचं हिम. याला प्रश्नार्थी रूप देऊया आपण, इंट्रॉगेटिव्ह फॉर्म. वाक्यातील हे इज आहे ना, सुरुवातीला लावून ठेवायचं. इज अ लेटर रिटर्न बाय हिम. तिसरं उदाहरण बघा, इज ही रायटिंग अ लेटर. हे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. याला आपण काय घेऊया? विधानार्थी म्हणजे असर्टिव्ह फॉर्म देऊया. ही इज, म्हणजेच ही इज आहे ना, ते वर्ब जवळ येऊन ठेवायचा, म्हणजे सब्जेक्ट नंतर ठेवायचा. आपोआप विधानार्थी वाक्य तयार होईल. इज ही रायटिंग अ लेटर. ही इज रायटिंग अ लेटर. ह्याला आपण ही इज रायटिंग अ लेटरचं काय करायचं आहे? पॅसिवाईज करून घेऊया. वाक्यातील ऑब्जेक्ट जो आहे अ लेटर, वाक्याच्या सुरुवातीला घेतलं, पण वाक्य चालू वर्तमान काळात असल्यामुळं इज बिईंग आपण तक्त्यामध्ये बघितल्यावरती इज बिईंग येणार. अ लेटर इज बिईंग, राईटचं स्वरूप रिटर्न बाय हिचं होणार हिम. आता हे कशाचं झालं? पण पॅसिवाईज विधानार्थी वाक्याचं. आपल्याला पाहिजे प्रश्नार्थी वाक्याचं, म्हणजे वरील वाक्याचं पॅसिवाईज पाहिजे. म्हणून ह्या वाक्यातील फक्त सहाय्यकारी क्रियापद आहे ना, सुरुवातीला लावून ठेवला आणि आपोआप वरतील वाक्याचं काय झालं? एस नो क्वेश्चन तयार होतो आहे. इज अ लेटर बिईंग रिटर्न बाय हिम, म्हणजेच इझी रायटिंग लेटरचं पॅसिवाईज होणार इज अ लेटर बिईंग रिटर्न बाय हिम. आता डब्ल्यूएच क्वेश्चन आलं तर कसं सोडवायचं बघूया आपण. व्हॉट डू यू राईट. याला आपण सरळ रूप देऊया. विधानार्थी कसं होणार? यू सुरुवातीला घेतला. राईट, आता आपण ह्या डूचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे?
राईटमध्ये डू आणि राईट म्हणजेच काय होणार राईटच. डू यू राईट. व्हॉट म्हणजेच काय, समजा आपण काय लिहितो, आपण एखादा एसे असेल किंवा लेटर असेल त्या ठिकाणी त्यासाठी व्हॉट शब्द घेतलेला आहे. म्हणजे यू राईट व्हॉट म्हणजे यू राईट लेटर असा शब्द होणार. व्हॉटच्या ठिकाणी होणार लेटर. त्याचं पॅसिवाईज कसं होईल बघा. वाक्याच्या सुरुवातीला आपण वरील वाक्याचं काय घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. कुठला आहे ऑब्जेक्ट, यू राईट व्हॉट. यू राईट व्हॉट म्हणजेच काय आहे लेटर. त्यासाठी ठिकाणी लेटरसाठी शब्द व्हॉट घेतला आहे किंवा एसे असेल काहीतरी लिहिणं आहे ना त्याच्यासाठी व्हॉट शब्द घेतलेला आहे. ते सुरुवातीला घ्यायचं आहे. व्हॉट वरील वाक्य जे आहे ना यू राईट व्हॉट हे वाक्य कशामध्ये आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. त्यासाठी एम इज आरपैकी काय येणार, आपण इज घेणार. व्हॉट इज राईटचं तिसरं रूप रिटर्न बाय यू म्हणजे व्हॉट इज रिटर्न बाय यू ह्या वाक्याचं झाला पॅसिवाईज. व्हॉट डज ही राईट ह्याचं पॅसिवाईज करण्यासाठी सरळ रूप देऊया आपण. ही सब्जेक्ट सुरुवातीला घेतला, डजचं रूपांतर राईटमध्ये केलं म्हणजे राईट्स झाला आणि ऑब्जेक्ट जो आहे ना सुरुवातीला आला म्हणजे व्हॉट आहे. आता लेटर जो कंसात ठेवला ना ते कन्फ्यूज करून घेऊ नका. आपण काय केलेलं आहे, तो काय लिहितो म्हणजे काहीतरी लिहितो आहे ना, पत्र असेल निबंध असेल ते आपण लेटर असं गृहीत धरलो आहे म्हणून व्हॉट तुम्हाला समजण्यासाठी व्हॉट घेतलेलं आहे. आता त्याचं काय करत असताना पॅसिवाईज करत असताना व्हॉटनं सुरुवात करायचं म्हणजे लेटर आपणच गृहीत धरूया. तो काय लिहितो, काहीतरी लिहितो म्हणजे पत्र एसे, त्यासाठी व्हॉट म्हणजेच ऑब्जेक्ट आहे व्हॉट. आता वरील वाक्य साध्या वर्तमान काळात आहे म्हणून आपण एम इज आरपैकी इज घेतला. राईटचं स्वरूप रिटर्न व्हॉट इज रिटर्न बाय हीच होणार हिम. व्हॉट इज रिटर्न बाय हिम. व्हॉट इज ही रायटिंग तो काय लिहित आहे याचं स्वरूप होणार ही इज रायटिंग व्हॉट. सुरुवात घेतलं आपण ऑब्जेक्ट इज व्हॉट इज आणि इज रायटिंग हे चालू काळात असल्यामुळे चालू वर्तमान काळात आपण काय करणार बिईंग शब्द घेणार. व्हॉट इज बिईंग राईटचं स्वरूप रिटर्न बाय हिम. हू रोट अ लेटर हे हू रोट अ लेटर म्हणजे हू. आता इथं मात्र हू जो आहे तो कर्म नाही तर करता आहे बघा, कारण लिहिणारा जो आहे ना त्याच्याऐवजी हू घेतलेला आहे. समजा लिहिणारा कोण आय असं गृहीत धरूया, मग सुरुवातीला चाललं असतं का नाही म्हणून याचा सरळ रूपच असं आहे हू रोट अ लेटर. तर त्याचं पॅसिवाईज होईल काय लिहितोय अ लेटर सुरुवातीला आलं. त्यानंतर वाक्य कुठल्या काळात आहे, रोट साध्या भूतकाळात आहे म्हणून वाज किंवा वेअरपैकी अ लेटर नंतर आलं वाज. राईट किंवा रोटचं तिसरं रूप रिटर्न बाय घेतला. हू शब्द आहे, हूचं द्वितीय विभक्ती होणार होम. अ लेटर वॉज रिटर्न बाय होम. पण ह्याला आपण प्रश्नार्थी स्वरूप द्यायला पाहिजे. प्रश्न कसं देणार, प्रश्नार्थ जो शब्द आहे ना तो सुरुवातीला लावून ठेवायचा. होम सुरुवातीला लावून ठेवणार पण त्याच्याबरोबर बायसुद्धा सुरुवातीला येणार. बाय होम. होम नंतर नेहमी काय पाहिजे, टू बी फॉर्म पाहिजे म्हणून वाज घेतला. बाय होम वॉज अ लेटर रिटर्न. बाय होम वॉज म्हणजे पुढचा भाग आहे तसं जोडायचा आहे. बाय होम टू बीचं फॉर्म घेतला वॉज. बाय होम वॉज अ लेटर रिटर्न. व्हॉट डिड ही राईट ह्याला आपण सरळ रूप देऊया. ही करता सुरुवातीला घेतला. डिड आणि राईट मिळून झालं रोट आणि व्हॉट शेवटी ठेवलेला आहे म्हणजे आपण काय लिहिण्यासाठी लेटर गृहीत धरलं त्याचं काय होणार आहे पॅसिवाईज करत असताना सुरुवात होणार ऑब्जेक्टनं म्हणजेच कर्मानं. व्हॉट आला सुरुवातीला. ही रोट हे साध्या भूतकाळात असल्यामुळे वाज किंवा वेअर पैकी व्हॉट नंतर येणार वॉज. व्हॉट वॉज राईटचं स्वरूप रिटर्न बाय हीच होणार हिम. काही वेळेला वाक्यामध्ये ॲक्टिव्हाईजच्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आणि क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जाते. त्यावेळी त्याचं पॅसिवाईज करत असताना काय करायचं आहे बघा, ॲक्टिव्हाईजमध्ये करता जर इन्फिनिटिव्हमध्ये असेल तर टू आणि व्हर्बमध्ये बी लिहावे. म्हणजे काय करायचं आहे टू लर्न, टू स्पीक, टू राईट, टू प्ले असं जर आलं असेल तर त्यावेळी काय करायचं आहे टू आणि व्हर्ब म्हणजे हे जे क्रियापद आहे ना त्याच्यामध्ये बी लिहून त्याचं पॅसिवाईज करायचं आहे. उदाहरणार्थ बघा, आय वॉन्ट यू टू लर्न चेस. आय वॉन्ट यू टू लर्न चेस. तू चेस शिकावास असं मला वाटते असं वाक्याचा अर्थ आहे. त्यासाठी वाक्याची सुरुवातीला जे वॉन्ट आहे ना ते पहिलं जे आपण आहे तसंच सुरुवात करायचं आहे आय वॉन्ट. त्यानंतर मात्र काय करायचं आहे वरील वाक्यातील ऑब्जेक्ट जो चेस आहे तो घ्यायचा. आय वॉन्ट चेस टू. ह्या टू नंतर बी घ्यायचा आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. आय वॉन्ट ऑब्जेक्ट घेतला, पहिल्या वाक्यातील टू घेतला, त्यानंतर एक्स्ट्रा एक बी वापरायचा आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आय वॉन्ट चेस टू बी लर्न्ड बाय, नंतर बाय घ्यायचं
आणि पहिल्या वाक्यातील जो कर्ता असतो तो घ्यायचा आहे. तो सर्वनाम असल्यामुळं काय केलं आपण, यू जो आहे सर्वनाम आहे त्याचं द्वितीय व्यक्तीसुद्धा यूच येणार. आय वॉन्ट चेस घेतला, टू आहे तसं. त्यानंतर बी शब्द, लर्नचं स्वरूप लर्न्ड बाय यू. इट इज टाईम टू टेक रेस्ट. आता इट इज टाईम आहे तसं घेतलं आपण. टू टेक रेस्टमधलं काय घेणार, रेस्ट घेतला. त्यानंतर टू आहे तसं घेतलं. टू आणि वर्ब ह्याच्यामध्ये काय घेणार आपण, टू बी फॉर्ममधलं बी. इट इज टाईम रेस्ट टू बी टेकचे स्वरूप टेकन. दे हॅव टू प्ले क्रिकेट. क्रिकेट सहाय्यकारी क्रियापद, सॉरी ऑब्जेक्ट घेतला क्रिकेट. क्रिकेटनंतर ह्या काय येणार, एकवचनी असल्यामुळे दे असल्यामुळे ह्या वालतं. क्रिकेट हॅज. त्यानंतर टू घेतला. त्यानंतर टू नंतर बी. त्यानंतर प्लेचं स्वरूप प्लेड. क्रिकेट हॅज टू बी प्लेड बाय देचं होणार देम. आय वॉन्ट टू हॅव मिल्क. आता आय वॉन्ट क्रियापद काय आहे, मिल्क. टू बी फॉर्ममधलं टू घेतला. टू नंतर बी घेणार, ह्याचं होणार द स्वरूप हॅड. आय वॉन्ट मिल्क टू बी हॅड. आता काही वेळा वाक्यामध्ये हा जो भाग आहे हे टू बी इन्फिनिटिव्ह जर आला असेल हे तुम्ही थोडंसं निग्लेक्ट करू शकता, कारण या प्रकारची वाक्य परीक्षेमध्ये क्वचितच विचारले जातात किंवा विचारले जात नाहीत. पण पुढील प्रकार जो आहे मॉडल ऑक्झिलरीची वाक्य. काही वेळा ॲक्टिव्ह वॉइसमधील वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदं वापरली जातात. ते आपण मॉडल ऑक्झिलरी जर वापरूया कॅन, कुड, मे, माईट, मस्ट हे जर वापरले असतील तर कसं त्याचं पॅसिवाईज करायचं बघूया. अशा वाक्यात मॉडल ऑक्झिलरी नंतर फक्त बी लिहावे. ह्या ठिकाणी काय करायचं आहे, मॉडल ऑक्झिलरी जे वापरले असतील कुड, वुड, शुड, त्याच्यानंतर काय करायचं आहे, फक्त बी वापरायचं आहे आणि काय करायचं आहे, पॅसिवाईज करायचं आहे. आय कॅन स्पीक इंग्लिश हे जर असं जर वाक्य केलं, ह्या वाक्यामध्ये कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आहे बघा. हे मॉडल ऑक्झिलरी जर वापरलं असेल तर आपण काय करणार या ठिकाणी, आय कॅन स्पीक इंग्लिश नेहमीप्रमाणेच वाक्य करायचं आहे, फक्त कॅननंतर बी वापरायचं आहे. आय कॅन स्पीक इंग्लिश काय बोलू शकतो इंग्लिश, म्हणजे ऑब्जेक्ट झाला सुरुवातीला घेतलं. मॉडल ऑक्झिलरी कुठला आहे, कॅन. त्यानंतर बी आपण घेणार इंग्लिश कॅन बी. त्यानंतर क्रियापद तिसरं रूप स्पोकन. बाय केला, बाय ठेवला. आयचं हा एक आहे सब्जेक्ट आहे, त्याचं द्वितीय व्यक्ती मी. इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय मी. दे शुड सिंग अ सॉन्ग ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कुठला आहे, काय, दे शुड सिंग अ सॉन्ग त्यांनी काय गायलं पाहिजे, गाणं. काय न प्रश्न विचारला तर उत्तर आलं अ सॉन्ग, सुरुवातीला ठेवणार अ सॉन्ग. शुड हे मॉडल ऑक्झिलरी आहे, त्यासाठी आपण काय घेणार, शुड नंतर ठेवणार. मॉडल ऑक्झिलरी नंतर काय ठेवायचं आहे, बी. त्यानंतर सिंगचं तिसरं रूप संग बाय. देचं होणार दे हे सब्जेक्ट आहे, त्याचं द्वितीय व्यक्ती देम. वी मस्ट रीड द बुक ह्या वाक्यामध्ये आपण वाचलं पाहिजे काय, पुस्तक. काय न प्रश्न विचारल्यानंतर उत्तर आलं द बुक, म्हणून सुरुवात होणार द बुक. मॉडल ऑक्झिलरी आहे मस्ट. त्यानंतर येणार बी. नंतर रीडचं तिसरं रूप रीड, रेड, रेड. यापूर्वी आपण काळ अभ्यासताना भेटलं आहे. रीडचं स्पेलिंग तेच राहणार तिन्ही काळामध्ये, पण उच्चार बदलतो आहे. रीड, रेड, रेड. द बुक मस्ट बी रेड बाय. वीचं होणार अस. ही कुड मेक टी आता तो करू शकतो, काय करू शकला असता, काय, चहा. म्हणजे टी जे आहे ना ते काय झालं, ऑब्जेक्ट झालं. सुरुवातीला घेतलो आपण टी. कुड आहे तसं घेतलं. कुड नंतर काय घेणार, बी. टी कुड बी. मेकचं तिसरं रूप मेड बाय. हीचं होणार हिम. आता काही वेळा पॅसिवची वाक्य दिली जातील आणि ॲक्टिव्ह करण्यासाठी सांगितले जातील. म्हणजे पॅसिवचं ॲक्टिव्ह कसं करायचं, उलट प्रक्रिया बघा. त्यासाठी काय करायचं आहे, पॅसिव्ह वॉइसचे ॲक्टिव्हमध्ये रूपांतर करताना बाय नंतर येणाऱ्या कर्त्याने ॲक्टिव्ह वॉइसची सुरुवात करावी. त्याच्याबरोबर शेवटचा नेम जो तिथं आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना भेटलो ना, उलट जायचं आहे. बाय नंतर जो करता येईल तो सुरुवातीला घ्यायचा. बाय नंतर सर्वनामाची द्वितीय व्यक्ती असेल तर त्याचे प्रथम विभक्ती करून घ्यावे. म्हणजे बाय हिम, बाय हर असेल तर बाय हिमचं असेल तर हिमचं काय करायचं ही. हर असेल तर सी. असं म्हणजे द्वितीय व्यक्तीचं सर्वनाम करून घ्यायचं आहे. वाक्यात या मी जार असतील तर ते काढून क्रियापदाचे मूळ रूप द्यावे, कारण ते वाक्य असणार आहे साध्या वर्तमान काळामध्ये. वाज किंवा वर असेल तर ते काढून क्रियापदाचे दुसरे रूप लिहावे, कारण ते वाक्य असणार आहे साध्या भूतकाळामध्ये. वाक्यास बिईंग असेल तर ते काढून क्रियापदाला आयएनजी जोडावे. म्हणजे बिईंग जर वाक्यात असेल ते काढायचं
आणि क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं आय जोडायचा, कारण ते चालू काळातलं वाक्य असणार आहे. वाक्यात बी नसेल तर तो काढून सहाय्यकारी क्रियापद व तिसरे रूप लिहावे, कारण ते वाक्य असणार आहे पूर्ण काळातलं, पूर्ण वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळातलं. वरील तक्त्यामध्ये आपण बघितलेलं आहे. वाक्यातील राहिलेला भाग लिहून शेवटी कर्म लिहावा, म्हणजे पहिल्यांदा आलेला कर्म शेवटी लिहायचा आहे. उदाहरणार्थ बघा, अ लेटर इज रिटन बाय मी. अ लेटर इज रिटन बाय मी जे आहे या वाक्यामध्ये काय करायचं आहे, आम्ही बघितले की सुरुवातीला बाय नंतर आलेला जो कर्ता असतो सुरुवातीला घ्यायचा. बाय नंतर कोण आलेला आहे, मी आलेला आहे, ते इथं घ्यायचं आहे, सुरुवातीला घ्यायचं आहे. मीचं मग काय होणार, द्वितीय व्यक्ती आहे, त्याचं सर्वनाम होणार आय घेतलं. त्यानंतर वाक्यामध्ये इज आहे, इज रिटन आहे, म्हणजेच ही इज रिटन म्हणजे कुठला काळ आहे, हे इज रिटन म्हणजेच साधा वर्तमान काळ आहे. त्या इज रिटन, आर रिटन किंवा एम रिटन असेल ना ते काढायचं आणि राईट घ्यायचं. आय राईट. आता राहिलेला बा कुठला, अ लेटर. आय राईट अ लेटर म्हणजे ह्याचा पॅसिव्ह झाला, अ लेटर इज रिटन बाय मी. अ लेटर इज बिईंग रिटन बाय मी. दुसरा वाक्य बघा, अ लेटर इज बिईंग रिटन बाय मी. तर बायनं सुरुवात होणार, बाय नंतर काय आलेलं आहे, मी आलेला आहे, सुरुवातीला घेतलं. इज रिटन, इज बिईंग रिटन, आर बिईंग रिटन किंवा एम बिईंग रिटन असेल का नाही, चालू वर्तमान काळातलं वाक्य असते, म्हणून आपण त्या वाक्यातलं काय काढून टाकायचं, बिईंग काढायचा आणि इज आहे तसा घ्यायचा. पण इथं आय असल्यामुळं आय इज न घेता आपण आय एम करणार. आय एम रिटनचं मूळ रूप घ्यायचं राईट, त्याला जोडायचं काय, तर बिईंगचं आय एन जी. आय एम रायटिंग अ लेटर. अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी. आता इथं ह्या वाक्यामधलं बाय नंतरचा मी घेतला आय, बाय नंतर मी आहे, मीचं सर्वनाम आहे आय. आता हॅज बीन रिटन म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे, त्यातला बिन काढायचा आणि हॅज बीन आहे तसं घ्यायचं आहे. पण आय नंतर हॅज बीन न घेता आपण नेहमी घेतो हॅजचं रूपांतर होणार हॅवमध्ये. आय हॅव रिटन, बिन काढून टाकायचा, आय हॅव रिटन अ लेटर. अ लेटर वॉज रिटन बाय मी. वाक्य जर वाक्यामध्ये वॉज किंवा वेअर असेल तर काय सांगितलं आहे, वॉज काढायचं आणि पुढच्या सर्वनाम क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं. त्यासाठी बाय नंतरचा मी घेतला, मीचं होणार आय. वॉज रिटनच्या ऐवजी आपण घेणार वॉज काढून टाकणार आणि रिटनचं दुसरं रूप कोण घेणार, रोट. आय रोट अ लेटर. अ लेटर वॉज बिईंग रिटन बाय मी. परत इथं आहे बघा, वॉज बिईंग. ह्या असं असेल तर काय करायचं आहे, वॉज किंवा वेअर आहे तसं ठेवायचं आहे, बिईंग काढायचं आहे आणि बिईंग कशाला जोडायचं आहे, राईटला. म्हणजेच बाय मीचं होणार आय, वॉज आहे तसं घेणार, हे बिईंग कोणाला जोडणार, राईटला जोडणार. आय वॉज रायटिंग अ लेटर. लेटर हॅड बीन रिटन बाय मी. आता हे वाक्य आहे कुठल्या काळातलं, आता आपण ह्या ठिकाणी पूर्ण भूतकाळातले वाक्य आहे, त्यासाठी आपण मीचं आय घेतलं. त्यानंतर वाक्यातला बिन काढायचा आणि हॅड रिटन आहे तसं घ्यायचं. आय हॅड रिटन अ लेटर. अ लेटर विल बी रिटन बाय मी. आता ह्या वाक्याचं पॅसिवाईज ॲक्टिवाईज करत असताना बाय नंतर मी आहे ते घेणार, आय झाला, मीचं आय झाला. त्यानंतर विल बी रिटर्नमधलं फक्त बी काढायचा आणि विल आहे तसं ठेवायचा, बी काढायचा आणि क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं आहे. आय विल राईट अ लेटर. अ लेटर विल बी बिईंग रिटन बाय मी. हे चालू भविष्यकाळातलं वाक्य आहे. मी वाक्यातील बाय नंतर मी आलेला आहे म्हणजे करता आहे, सुरुवातीला घेतला, मीचं झाला आय. विल बी आहे तसं घेतला, बिईंग फक्त काढायचं आणि कोणाला जोडायचं आहे, रायटिंगमधलं राईटला जोडायचं आहे. आय विल बी रायटिंग अ लेटर. अ लेटर विल हॅव बी रिटन बाय मी. बाय नंतर आलेला करता मीनं वाक्यात सुरुवात करणार आय. विल हॅव बीन, ह्याच्यामधलं विल हॅव आहे तसं घ्या, बिन काढून टाका आणि रिटर्न आहे तसं घ्यायचं आहे. आय विल हॅव रिटन अ लेटर. अशा प्रकारे हे थोडंसं लक्षपूर्वक अभ्यास केला तर ॲक्टिवाईज पॅसिवाईज समजण्यासाठी काय अवघड नाही आहे. त्यासाठी तुम्हाला काळ जमले पाहिजेत. काळाचे व्हिडिओ परत पहा आणि लक्षपूर्वक परत अभ्यास करा आणि सराव केल्यानंतर हे काय अवघड वाटणार नाही. त्यासाठी तुम्हाला सर्व काळ, त्यानंतर सर्वनाम, त्याचे द्वितीय विभक्ती हे माहीत असणं गरजेचं आहे. वाक्याचे प्रकार हे परत अभ्यासल्यानंतर ह्याच्यामध्ये काही एक्सरसाइज दिले आहेत. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू पॅसिवाईज. इथं 10 वाक्य दिले आहेत, हे तुम्हाला पॅसिवाईजमधले बदलायचे आहेत. 2 नंबरचं स्वाध्यायमधलं 2 नंबर आहे, रीराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस बिगिनिंग विथ द अंडरलाईन पार्ट. हे अंडरलाईन जे भाग गेले आहेत ना त्याच्यानं वाक्यात सुरुवात करा, म्हणजेच इथं पॅसिवाईज करायचं आहे. काय केलं आहे, तर जे ऑब्जेक्ट आहे ना, ऑब्जेक्टला अंडरलाईन केलेलं आहे. परीक्षेमध्ये काही वेळा असा प्रश्न येतो आहे, आय राईट अ मँगो, किंवा इथं दिलं आहे बघा, ही अर्न द निकनेम जिम्मी.
आता हे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टलाच अंडरलाईन करतात आणि म्हणतात ह्या भागानं वाक्याची सुरुवात करा. पण विद्यार्थ्यांना वाटतं हे काहीतरी वेगळं करायला सांगितलं आहे. वेगळं काय नाही तर पॅसिव्ह वॉईसच करायचं आहे. आय इट अ मँगो, मँगोनं अंडरलाईन केलं ना म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, मँगोनं सुरुवात करा म्हणजे ऑब्जेक्टनं सुरुवात करा. द निक नेम जिम्मीनं सुरुवात करा म्हणजेच कशानं, ऑब्जेक्टनं सुरुवात करा म्हणजेच पॅसिव्ह वॉईस करा असं म्हटलेलं आहे. म्हणजे पॅसिव्ह वॉईस करण्यासाठीच असा पण प्रश्न विचारला जातो आहे. त्यानंतर शेवटचा भाग आहे, तिसरा भाग स्वाध्यायामधला, चेंज इंटू ॲक्टिव्ह वॉईस. त्यानंतर काय करायचं आहे, चेंज इंटू ॲक्टिव्ह वॉईस म्हणजे काय, तुम्ही दिलेल्या पॅसिव्ह वॉईसची वाक्य दिले आहेत ते कशामध्ये बदलायचे आहेत, ॲक्टिव्ह वॉईसमध्ये बदलायचे आहेत. ते दिलेली वाक्य शेवटचा प्रकार जो आहे त्यानुसार हे पॅसिव्ह वॉईसली वाक्य ॲक्टिव्ह वॉईसमधलं बदला. परत व्हिडिओ बघा. ग्रामर पुस्तक जर मी सांगितलेलं ग्रामर पुस्तक यासाठी वापरलेलं कुठलं, नीडफुल इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन विथ इसेन्शियल व्होकॅब्युलरी असेल तर ते घ्या. हे मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे मूळ टायपिंग केलेलं जे सॉफ्ट कॉपी आहे ते वापरलेलं आहे. याच्यामध्ये करेक्शन करून त्यामध्ये व्यवस्थित ते प्रिंट केलेलं पुस्तक आहे ते वापरा आणि तुम्हाला ह्या ठिकाणी पॅसिव्ह वॉईस समजण्यासाठी त्याचा मदत होईल. ह्या व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.